नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आतापर्यंत आपण होमिओपॅथी म्हणजे काय, त्याचे प्रिन्सिपल्स काय, त्याची औषधं कशी तयार केली जातात, डूज अँड डोंट्स, मिथ्स, फॅक्ट्स या सगळ्यांविषयी माहिती करून घेतली. काल मी माझ्या इथे जो काही फर्स्ट एडचा कोर्स घेते त्याच्याविषयी सुद्धा माहिती दिली. ज्यांना याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल त्यांनी तो व्हिडिओ जरूर बघावा, की ज्यामध्ये या कोर्सविषयी मी माहिती सांगितलेली आहे. आज आपण बघणार आहोत हे होमिओपॅथिक फर्स्ट एड किटविषयी. हे जे फर्स्ट एड किट आहे ते मी स्वतः तयार केलेलं आहे आणि हे सुद्धा माझ्या काही परदेशातले जे कोणी पेशंट्स आहेत त्यांनी मला सजेस्ट केलं की मॅडम आम्हाला असं एखादं किट तयार करून द्याल का, की जेणेकरून आम्हाला आमच्या लेवलला समजा जो काही त्रास होईल तो मॅनेज करता येऊ शकेल. तर त्या उद्देशाने म्हणून मी हे फर्स्ट एड किट तयार केलं होतं आणि हे फक्त त्या वेळेला म्हणजे सर्दी खोकला त्या पर्टिक्युलर त्रासासाठी म्हणून ह्याचा उपयोग आहे. ज्यांना कोणाला जुनाट काही आजार आहे, वारंवार एखादी समस्या उद्भवत असेल, त्यांनी मात्र तुमच्या ओळखीच्या होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा क्लिनिकमध्ये येऊन डिटेल हिस्ट्री घेऊन मग त्यानुसार ॲप्रोप्रिएटली औषध दिलं जाईल. परंतु हे फक्त इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये, की रात्री अपरात्री माझ्या इतक्या पेशंट्सना याचा फायदा झाला आहे की बऱ्याचदा शनिवार रविवारी किंवा रात्री मेडिकल म्हणजे होमिओपॅथिकची दुकानं उघडी नसतात. सो त्या केसमध्ये ह्या औषधांचा खरंच खूप छान उपयोग झालेला आहे. ही औषधं आबालवृद्ध कोणालाही चालतात आणि ही औषधं अगदी सेफ आहेत. ह्याच्यामध्ये मी खूप हाय पोटेन्सीची औषधं वापरलेलीच नाही आहे, त्यामुळे ह्याचे साईड इफेक्ट्स नक्की काही होत नाहीत. आज गेल्या ऑलमोस्ट 15-1 वर्षामध्ये तरी माझ्या भरपूर म्हणजे मोर दॅन 500 पेशंट्समध्ये याचा खूप छान उपयोग झालेला आहे. या किटमध्ये याच्यासोबत असं एक माहितीपत्रकसुद्धा दिलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला त्या त्रासानुसार तिथे माहिती दिलेली आहे तसं वापर करून ते औषध घेता येईल. तसंच प्रत्येक बाटलीवरती हे औषध कशासाठीचं आहे, त्याचा नंबर, असं सगळं दिलेलं आहे. सो अशा पद्धतीने हे फर्स्ट एड किट आहे. सो ह्या किटमध्ये हे जे माहितीपत्रक आहे तो तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल की काय काय औषधं आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे जनरल सर्दी, त्याच्यानंतर नोज ब्लॉक. सर्दी आणि नोज ब्लॉक याच्यात फरक काय आहे की सर्दी म्हणजे वाहती सर्दी आणि नोज ब्लॉक म्हणजे काही कारणाने नाक चोंदलेलं आहे सर्दीमुळेच, पण नाक चोंदले, सर्दी वाहत नाही आहे, अशा स्टेजची सर्दी. त्याच्यानंतर पडसे खोकला म्हणजे जिथे ओला खोकला आहे, जेव्हा पेशंट खोकतोय आणि त्याच्यात कफ जाणवतोय अशा पद्धतीचा खोकला. त्यानंतर ड्राय कफ म्हणजे सुखा खोकला, की अजिबातच कुठेही कफ नाही आहे, जेव्हा खोकला येतो तेव्हा अगदी घशातनं खरवडून तो खोकला येतोय आणि कुत्रा भुंकल्यावर कसा आवाज येतो तशा टाईपचा हा खरवडलेला कोरडा खोकला आहे. त्यानंतर सोअर थ्रोट म्हणजे घसा खवखवणे ह्याच्यासाठीचं औषध आहे. त्यानंतर कानदुखी, डोकेदुखी आणि गॅसेस यासाठी औषध आहे. त्याच्यानंतर फीवर. आता आधीच्या मी भागामध्ये होमिओपॅथीविषयी जेव्हा माहिती देत होते तेव्हा मी तापाविषयी सांगितलेलंच आहे की पहिली गोष्ट म्हणजे ताप येणं ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा पण आपल्याला ताप येतो याचा अर्थ आपली डिफेन्स मेकॅनिझम काम करते, शरीर आतमध्ये पूर्ण प्रोसेस चालू झालेली आहे त्या बॅक्टेरिया किंवा जंतू संसर्गांना मारण्यासाठी. परंतु जेव्हा हाय ग्रेड फीवर असेल म्हणजे ताप 104, 103 वगैरे अशा लेवलला जात असेल तेव्हा मात्र तातडीने तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो औषधोपचार करणं खूप गरजेचं आहे. माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगायचं झालं तर मी माझ्या पेशंट्सना युज्युअली औषधं देऊन ठेवते की इन केस ऑफ हाय ग्रेड फीवर जेव्हा खूप अतिताप चढेल तेव्हा योग्य सल्ल्याने काय काय पद्धतीने डोस घ्यायचे आणि तो टेम्परेचर खाली यायला मदत होते. ह्या किटमधलं जे तापाचं औषध आहे ते सर्वसाधारण ताप म्हणजे 99-100 फार फार तर 101 पर्यंतचा ताप असेल तर ह्या औषधाने हळूहळू शरीराला मदत करून तो ताप खाली यायला मदत होते. इथे क्रोसिन घेतल्यानंतर कसं एक औषध घेतल्यानंतर तो ताप खाली येतो, क्रोसिनचा इफेक्ट संपल्यानंतर ताप परत चढतो, अशा पद्धतीने न होता हळूहळू ही औषधं आपली जी काही इम्युन सिस्टीम आहे तिला सपोर्ट करून हळूहळू ग्रॅज्युअली तो ताप उतरतो. फार फार तर चढला तर अजून एखाद दुसऱ्या वेळा चढू शकतो. बहुतांश पेशंटमध्ये औषध घेतल्यानंतर ताप जो उतरतो तो पेशंट पूर्णपणे त्याला बरं वाटायला लागतं. त्यानंतर बॉईल्स अँड ॲप्सेस म्हणजे छोटी छोटी गळवं उष्णतेमुळे म्हणा जी काही गळवं येतात त्याच्यासाठी म्हणूनची औषधं याच्यामध्ये दिली आहे. त्यानंतर इंजुरी
म्हणजे जखमांसाठी, मग खरचटलेलं असेल किंवा कट इंजुरी असेल म्हणजे कापलं गेलेलं असेल, तर अशा पद्धतीच्या जखमांसाठी जे औषध आहे त्याच्याने लगेच पहिली गोष्ट ब्लिडिंग थांबतं. आणि त्याच्यासोबतच ह्या किटमध्ये हे एक वज्रलेप म्हणून औषध दिलेलं आहे. आता ह्या वज्रलेप हे मी स्वतः तयार केलेलं आहे आणि हे सगळं फॉर्म्युलेशन माझ्या वडिलांचं आहे आणि वडिलांनी कैक वर्षांच्या अनुभवातनं हे सिद्ध केलेलं औषध आहे. किती पण जखम असली, भळाभळा रक्त वाहत असलं तरीसुद्धा या औषधाने लगेच ते ब्लिडिंग थांबतं आणि पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत, जखम चिघळत नाही आणि बऱ्याचदा टाके पण घालावे लागत नाही. खोल कट इंजुरी असली तरीसुद्धा ह्या औषधाने त्या जखमा पूर्णपणे बऱ्या होतात. कालांतराने त्याचे जखमेचे डागसुद्धा राहत नाहीत. असं या औषधाचं वैशिष्ट्य आहे. माझे खूप सारे पेशंट्स आहेत की जे ह्या औषधाच्या अक्षरशः 10-10 बाटल्या घेऊन जातात. म्हणजे मी त्यांना चेष्टेने विचारते की तुमच्या घरात सारखेच सगळेजण धडपडत असतात का? तर ते म्हणतात, अहो फक्त आमच्यासाठी नाही, आमच्या आजूबाजूला बिल्डिंगमध्ये एवढी लहान लहान मुलं आहेत आणि आता त्यांना माहीत झालं आहे की आमच्याकडे हे जादुई औषध आहे. त्यामुळे कोणालाही लागलं की ते आमच्या घरी येतात आणि मग त्यांना मी ही बाटली देते. मी त्यांना सांगते की हे औषध लावा आणि त्यांच्या त्या जखमा लगेच बऱ्या होतात. तर असं हे वज्रलेप म्हणून जखमांसाठीचं औषध आहे. त्यानंतर भाजणे, कोणत्याही कारणाने भाजलं तर त्यासाठी म्हणून हे एक कूल बर्न लोशन आहे. तर बऱ्याचदा गरम तेल अंगावर फोडणी देताना म्हणा, काही कारणाने तेल अंगावर सांडलं किंवा उकळता चहा, गरम पाणी किंवा अगदी सायलेन्सरचा चटका, दिवाळीतले फटाके, असं कशानेही भाजलं की ह्या कूल बर्न लोशनचे हे औषध जे आहे ते थेंब तिथे लावायचं की अजिबात तिथे ब्लिस्टर तयार होत नाही आणि डागही राहत नाही. हा आता गेल्या कैक वर्षांचा माझा अनुभव आहे आणि ह्याचासुद्धा इतक्या पेशंट्सना उपयोग झालेले आहे. म्हणजे काही बर्न केसेस की महिना त्यांनी बरंच काय ॲलोपॅथीची औषधं घेतली, ड्रेसिंग्स केले तरी हील होत नव्हतं. मग अशा वेळेला कोणीतरी त्यांना सजेस्ट केलं म्हणून माझ्याकडे आले आणि त्यानंतर मी गोळ्या पण दिल्या आणि हे कूल बर्न लोशन तिथे लावायला दिलं. तर त्या पेशंटना ह्याचा इतका उपयोग झाला की अक्षरशः महिन्यात 2 महिन्यात त्यांच्या त्या सगळ्या बर्न झालेल्या जखमा पूर्णपणे हील झाल्या. त्यानंतर हे चमक उसण म्हणजे स्प्रेन, कधी आपलं एखादा काही वरचा डबा काढताना किंवा जड काही उचलताना एखादा स्नायू दुखावला जातो, ओढला जातो, अशा वेळेला याचा खूप छान उपयोग होतो. त्यानंतर क्रॅम्प्स म्हणजे पायात पेटके येणं, पोटऱ्यांमध्ये पेटके येणं, तर त्यासाठी सुद्धा या औषधाचा उपयोग होतो. बऱ्याचदा असं होतं की रात्री अपरात्री अचानक झोपेमध्ये सुद्धा पायात क्रॅम्प आला आणि यावेळेला काय करायचं ते कळत नाही. तर खूप पेशंट्सनी मला त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत. फक्त मी स्वतः माझा व्यावसायिक दृष्टिकोन नसल्यामुळे किंवा मी बिझनेस पर्सन नाही ना की मार्केटिंग पर्सन आहे, त्यामुळे आत्तापर्यंतच्या कोणत्याच पेशंटचे मी व्हिडिओ टेस्टिमनी स्वरूपामध्ये किंवा लेखी पुरावे असे कधी कोणाचे गोळा केलेले नसल्यामुळे माझ्याकडे आत्तापर्यंत इतक्या पेशंट्सचे फोनवरती किंवा पर्सनली भेटून सांगितलेले अनुभव खूप आहेत. तर ज्या पेशंट्सने आतापर्यंत हे फर्स्ट एड किट वापरलं आहे त्यांनी जरूर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमचे अनुभव शेअर करा की खरंच तुम्हाला या किटचा कसा उपयोग झाला. हे त्यानंतर उन्हाळी लागणे म्हणजे लघवीला आगाग होणे. बऱ्याचदा पाणी कमी प्यायलं गेलं किंवा उन्हाळ्यामध्ये खूप हीट असेल त्याने सुद्धा लघवीची आगाग होते आणि अशा वेळेला नक्की काय करावं ते समजत नाही. तर अशा वेळेला ह्या औषधाचा खूप सुंदर उपयोग होतो. कधी जर युरिन इन्फेक्शन असेल तर मात्र योग्य वैद्यकीय सल्ल्याने ॲप्रोप्रिएट होमिओपॅथिक औषधं घेतल्याने तो त्रास कमी होतो. त्यानंतर एकतर सिटाल किंवा आयुर्वेदातलं चंदनासव या दोन्ही औषधांचा खूप छान उपयोग होतो. जर का उन्हाळी लागली असेल तर अशा वेळेला चंदनासव 2 चमचे दिवसातनं 2दा घेतले की इमिजिएट थंडावा येतो आणि या औषधाने पूर्णपणे ती प्रवृत्ती नष्ट होते. त्यानंतर बऱ्याच जणांना गाडी लागण्याचा त्रास आहे. म्हणजे काही माझे पेशंट्स की अहो पुण्यातल्या पुण्यात जरी गाडीने जायचं म्हटलं तरी माझ्या मुलीला उलट्या होतात. आता इतक्या अगदी किरकोळ लेवलपासून घाटामध्ये जी अगदी खूप वळणं आहेत अशा केसेसमध्ये सुद्धा या औषधाचा उपयोग होतो. फक्त ज्यांना ही गाडी लागण्याची टेंडन्सी आहे त्यांनी प्रवासाला जायच्या 1-2 दिवस आधीपासूनच हे औषध सुरू करावं आणि सुरुवातीला काही प्रवासांच्या आधी प्रत्येक वेळेला हे औषध घेतलं आणि काही वेळेला पर्सनली कॉन्स्टिट्युशनल औषधं द्यावी लागतात. सो त्याने ही टेंडन्सी पूर्णपणे जाऊ शकते. पण बहुतांश केसेसमध्ये ह्या औषधाने गाडी लागण्याचा त्रास नक्कीच कमी होतो. त्यानंतर उलट्या
काही कारणाने उलट्या झाल्या, म्हणजे फूड पॉयझनिंग असेल किंवा अजीर्णतेने उलट्या झाल्या असतील तरी त्याच्यासाठी औषध आहे. त्यानंतर ॲसिडिटी म्हणजे छातीत जळजळ होते, करपट ढेकरा येत आहेत तर किंवा कडवट उलट्या होत आहेत तरीसुद्धा ह्या औषधाचा उपयोग होतो. तर अपचन, कधी लग्न समारंभामध्ये एक्सेस खाल्लं जातं. त्यानंतर जुलाब, काही कारणाने जुलाब होत असतील तर त्याच्यासाठीही हे औषध आहे. त्यानंतर कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता, कधी संडासला साफ होत नाही आहे तर तात्पुरतं ह्या औषधाने नक्कीच उपयोग होतो. पण एखाद्याला जर टेंडन्सी असेल, वारंवार कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर त्याच्यामागे त्याचा लाईफस्टाईल, डाएट आणि औषध ह्या सगळ्याचाच विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पोटदुखी, कोलिक, अचानक पोटात दुखायला लागलं की काय करायचं समजत नाही, अशा वेळी ह्या औषधाचा खूप छान उपयोग होतो. तर मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की होमिओपॅथीमध्ये अशा त्रासांसाठी खूप सुंदर औषधं आहेत. ह्या किटचा आत्तापर्यंत 500हून अधिक लोकांना फायदा झालेला आहे. सो ज्यांना कोणाला हे किट हवं असेल, कल्पवृक्ष क्लिनिकचा खाली जो नंबर दिलेला आहे तिथे फोन करून तुम्ही सांगा. आम्ही कुरिअरने किंवा डंझोने तुमच्यापर्यंत हे औषध पाठवायची व्यवस्था करू. फक्त ह्या किटचा कुठेही कमर्शियल वापर करू नका. ह्या किटचा उपयोग फक्त ह्याच उद्देशाने केला होता की लोकांना इमर्जन्सीमध्ये काय करावं ही खरंच एक चिंताजनक बाब असते. आणि ह्या ज्या काही तक्रारी मी सांगितल्या की ह्याच्यामध्ये तातडीने हॉस्पिटलमध्ये जावं अशाही ह्या इमर्जन्सी सिच्युएशन्स नाही आहे, पण त्रास तर होतो आहे, मग काय करावं यासाठी हे किट तयार केलेलं आहे. सो ह्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा हीच एवढी माझी मनापासूनची इच्छा आहे. आता ज्यांच्याकडे हे किट नाही तर त्यांनी काय करावं, त्यासाठी उद्यापासून आपण वेगवेगळे एक कंडिशन्स आणि त्याला अनुसरून असणारी एक होमिओपॅथिक औषधं याची माहिती करून घेणार आहोत. तर इच्छुकांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. ज्यांना कोणाला हे किट हवं असेल त्यांनी जरूर क्लिनिकच्या नंबरवर फोन करून विचारणा करावी. इथून पुढचं सगळं आयुष्य तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्य आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी अगदी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.